आपल्याला चिकन बनवायचंय आणि बाहेर बॉम्ब उडायला लागलेत मरणाचे. तर हे चिकन आणलंय आम्ही अर्धा किलो आणलंय चिकन. आता याला धुवून घेणार आणि हे इकडं ओलं नारळ असं भाजून घ्यायले मस्त पैकी. आणि तिकडं चाललाय बॉम्बांचा गोळा मरणाचा. तर किती पोल्युशन होतंय. तर बघा फ्रेंड, असं घेतलंय मी खोबरं भाजून एकदम भारी काळं काळं भंगार करून घेतलंय. कारण असं घेतलं ना भाजून एकदम छान पैकी चविष्ट चव लागते. तेल टाकून आता आपण घेणार ह्याच्यात हळद टाकून. तेल हवं का जास्त लागतंय म्हणून टाकून घेतलंय. बघा पूर्ण रेसिपी. आणि हा बघा मस्त पैकी चिकन धुवून घेतलंय. चिकन कसं धुतलंय बघा. तर आता मी हा का ह्याच्यात चिकन टाक. कॅमेऱ्यावर तेल उडून आलं पाहिजे बघा. त्याच्यानं कसं होतं. कांदा पण हा काळा करून घेतलाय एकदम काळा. आता आपण चिकन हलवून घेऊ. आता मी काय करणार ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर लसूण नाही टाकणार. मी सगळं टाकणार आहे. थोडा कांदा थोडं टमाटर टाकते. तर हा बघा फ्रेंड इथे घेतलाय मी टमाटर कापून कांदा कापून. ही आहे पुदिना. इतका सुगंध येतो नाही आहे पुदिन्याचा. मी हे वाळलेला आहे बरं का. मग वाळला आहे ना म्हणून मी काय केलंय धुवून घेतलं. ह्याला धुवून घेतलं आणि इथे घेतलंय ती कोथिंबीर कापून. आणि हा काय आता बघा हे ह्याच्यामध्ये असं झालं ह्याचं. ह्याला पाणी नाही टाकलं तर ह्याला कांदा तिथंच घ्यायचा आहे परतून. एवढं काही विशेष नाही त्याचं. परताय म्हणून नाही टाकायचं मला ते. आणि हा बघा पुन्हा कांदा टाकल्याच्यानंतर इथं पुदिना टाकून घ्यायले मी. पुदिना टाकल्याच्यानंतर हा बघा इथं कोथिंबीर टाकून घ्यायला लागले मी. हा बघा हे इथं आता घेते मी हे टमाटर टाकून. भरपूर मात्रांमध्ये घेतले ना लय मोठं. एकदा ही स्टाईलची बघून घ्या तुम्ही रेसिपी करा. कारण नक्कीच तुम्हाला ना छान लागेल. आणि आता घेते मी हे हलवून एकजीव करून घेते. तर इथं लसूण घेतल्या 10-12 पाकळ्याने. आपण एवढा लसूण घेणार ते आपण ह्याच्यामध्ये मिक्सर ग्राइंडमध्ये टाकून. आणि थोडा घेते लसूण. हा बघा असं घेतलं आपण हे हलवून बघा हे. आणि ह्याच्यावर घेणार मी आता प्लेट टाकून. ती आपली वेगळीच रेसिपी आलं. आणि हा काही कांदा पण आहे ना ह्याच्यात टाकून घेणार मी. आता 2 मिरच्या आहेत ह्याच्यात हिरव्या. आणि कांदा इतका छान घेतलाय ना भाजून मी लय भारी घेतलाय. आणि खोबरं पण बघा खोबरं हा बघा. आणि ते पण लोखंडाच्या तव्यावर. आता हे शिजायला लागले. ह्याला झाकणार आहे पण दाखवायला. हा बघा खोबरं जवळजवळ मी एवढे घेतले. 1 वाटीच्या जवळजवळ घेतले खोबरं. आणि परत ह्याच्यामध्ये आणि मी काय टाकले हे कोथिंबीर. आणि हा बघा आलं एवढं घेणार मी. हे आलं घेणार एवढंच आलं जास्त होतं. कारण की चिकन आता कसं आहे जास्त गळायला लागले तर तिखट नाही होणार. पण आलं अंदाजानं घ्यायला लागले मी. तिखटचा प्रश्न म्हणजे काळी मिरची पण पावडर टाकायचं, मसाला पावडर टाकायचे म्हणून त्याच्यामुळे.
तर चला मग आता आपण चला एकदा उघडून बघू याला कसं घालायची. आणि हा बघा हे असं घेतलंय वाटून बाबा, एकदम मस्तपैकी जेवढं वाटायचं होतं तेवढं वाटून घेतलं बघा. तर आता बघू आपण ह्याचं पण काय हे चाललंय ती. फटाके नाही ते बॉम्ब आहेत, बॉम्ब. वाव बघा, वाव एकदम छान, व्हेरी नाईस. चिकन बघून घेऊ शकतात. आता मी फुल गॅस करते आणि ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. आता नमक पण टाकले बरं का फ्रेंड, पण तुम्हाला दाखवलं नाही मी. तर हा बघा आता हे पण गळून गेले एकदम मस्त पैकी. कांदे हे हा बघा, हे पुदिना बघितलं का. पण मी काय केलं तर गॅसनं मोठा हे नव्हता केला, मीठ टाकून ठेवलं होतं, त्याच्यात सगळं टाकलं होतं. तर आता पूर्णपणे झाले तयार, रेडी. तर हा बघा आता मला वाटतं आधी मसाला टाकून घेऊ. तर हा बघा आपण काय करायला तर आधी मी काय करणार, काळं वाटण टाकते माझ्या घरचं. हा बघा म्हणजे 2 चमचेच्या आकारानं टाकले मी. आणि आता आपण हे काय करून घेऊ, लाल पावडर पण टाकून घ्यायला 1 चमचा. तर माझी काय होती जिंत की हे असं परतून मस्त ह्याच्या वेगळ्याच प्रकारची भाजी. हा काही तेलच आहे बरं का फ्रेंड एवढं बघा. असा मसाला जर आपण करून घेतला आपल्याला कशाची कमताई पडन का, चव लागायला एकदम चविष्ट झालेला आहे. आणि आता आपण काय करून घेऊ, आपण हे टाकून घेऊ. तर आता हा का हे का आपण आता हे टाकून घेतलं मसाला. इतकं छान वाटण केलं हे काळने आज. मला तर वाटतंय मी गावाकडल्यासारखंच बनवलंय. हा बघा सुगंध पण इतका भारी यायला लागला व्हाय ना म्हटला नव्हतं. वाव. आणि शेवटी काळं वाटण केलं हे मस्तपैकी. मसाला कुठलाच नाही, फक्त मसाला आपल्या घरचा वापरला. आणि घरच्या मसाल्यामध्ये ह्या टाईपचं चिकन बनवू शकतात. कारण अहो काय मसाले पण आता सांगू शकत नाही, चांगले नाहीत राहिलेले. सुगंध बघा कसा येतोय ती. घरचा आपण जर बनविला ना मसाला तर अगदी छान मस्तपैकी आवडीनं टाका वाटतो, आवडीनं. राहा का आता हे असं चाललंय तरी व्हायचं. तर मी टाकते मिक्सरमधलं पूर्ण कांदा. वाव बघितलं का. तर हॅलो फ्रेंड, चिकन आपलं रेडी. कसं केलं रेडी बघा. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे आता थोडंफार पाणी टाकून ना मला मी मिक्स करून घेते मस्त पैकी. तेव्हा त्याला काय होणार तर आपण या मिक्सरचं जारच थोडं सुकवून टाकायला लागलं. नमक मी खाली त्याच्यात पण टाकलं होतं आणि मसाल्यात पण घेतलंय ना, म्हणून नमक काही तेवढं घेण्याचं विशेष नाही माझं. कारण खरड बिरड काही नाही. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. पाणी तर टाकायचं आहे आपल्याला भरपूर, पण माझं असं आहे की मसाला आणि थोडा जरा मला वाटतं परतून घ्यावा. तर ह्याला मी काय दिलंय, माझं मपलंच नाव खोबरं आणि कांदा काळा करपून घेतलाय ना, म्हणून त्याला नाव काय दिलंय काळं चिकन. काळं चिकन कसं बनवायचं बघा. तर ही रेसिपी आहे माझी. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही
आणि आवडला तर शेअर करा, आवडला तर लाईक करा आणि जे नवीन असेल ते सबस्क्राईब करा. तर हा काही बघू शकतात तुम्ही पैकी कसं झालंय ती. हा बघा. तर आता आणि मी ह्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे. हा का सुगंधाला तर हेच नाही मस्त. आणि बाहेरला न मसाला टाकता पुदिना, कोथिंबीर, लसूण, अद्रक, ओलं खोबरं, हिरवी मिरची एक, पिकलेली मिरची एक, काळा घरचा मसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद, तेल एवढं बनवून टाकलंय आपण. आणि पुदिना लास्टला, सॉरी बघा काळं मटर, सॉरी काळं मटर नाही, चिकन. लाजवाब. एवढा आले की मीठ टाकून घ्यायला लागेल. तर आता आपण घेऊ पाणी टाकून. कलर असं झाला एकदम हे पण नाही. आज काय पीठ बाजरीचं लावलं नाही. चव ह्याची ह्याला पहिलीच आलेली आहे म्हणून. हा का फ्रेंड आपलं ह्या प्रकारचं चिकन आज शिजायला लागलंय. हा का बघू शकतात. हे काळं चिकन, हे काळं चिकन रस्सा बनवलाय मी. बघू शकतात तुम्ही. हा का मस्त पैकी. तर आता रेडी झाले खाण्यासाठी. तर या फ्रेंड तुम्ही पण जेवायला. तर हा बघा. तर आपली भाजी झाली रेडी. हा बघा आपली भाजी रेडी झाली ना. तर आता आपलं काही आता जेवायचंच आहे. हे मस्त हा बघा. असं त्या नारळाचं तेल सुटलं आहे. हा बघा. वाव. असं तोंडाला पाणी याजोगं आपलं चिकन झालं. तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता ही झाली पूर्ण.